आणि आता एक महत्त्वाची बातमी समोर येते आहे। फडणवीस शिंदेंना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचं षडयंत्राचं प्रकरण अखेर या प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी समिती नियुक्त करण्यात आलेली आहे। न्यूज 18 लोकमतने सातत्याने बातमीचा पाठपुरावा केलेला होता। मविया सरकार काळातील तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये मोठं षडयंत्र रचलं गेलं असा दावा करण्यात आलेला आहे। तपास अधिकाऱ्यांकडे सादर या पेनड्राईव्हमध्ये स्टिंग ऑपरेशन त्यात बघायला मिळत आहे, तर मुंबई उच्च न्यायालयात पेनड्राईव्ह सादर करण्यात आलेला आहे। यूएलसी घोटाळ्याचा ठपका लावून तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना अडकवण्याच्या सूचना होत्या। तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी तत्कालीन एसीपी सरदार पाटील यांच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये हा उल्लेख केलेला आहे। तर प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। प्रशांत, काय अधिकचा तपशील आहे? खरं तर अत्यंत खळबळजनक प्रकरण म्हणून हे समोर आलं होतं। आणि या सगळ्या प्रकरणामध्ये म्हणजे आपल्याला माहिती आहे की तत्कालीन पोलीस आयुक्त संजय पांडे आणि यांनी त्याच वेळेस काही अधिकाऱ्यांसमवेत हे षडयंत्र केलं होतं, अशा प्रकारचे आरोप सातत्याने झाले होते। या विषयात तक्रारी झाल्या होत्या आणि वेगळ्या प्रकारचे 6 गुन्हे संजय पुनामिया यांच्या विरोधात दाखल झाले होते असा दावाही करण्यात आला होता। आणि याच प्रकरणाची उलट तपासणी करताना काही नवीन पुरावे समोर आले। न्यूज 18 लोकमतनं या प्रकरणातले अत्यंत महत्त्वाचे स्टिंग ऑपरेशन्स उघड केले होते। या गुन्ह्यातील एक आरोपी तत्कालीन पोलीस उपायुक्त सरदार पाटील यांच्या संभाषणाचे काही पुरावे समोर आले। आणि त्याच्या पुराव्यातच तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना अडकवण्याचं हे षडयंत्र असल्याचं समोर आलं होतं। अत्यंत खळबळजनक असेल हे पुरावे न्यूज 18 लोकमतनं उघड केल्यानंतर हिवाळी अधिवेशनामध्ये हा मुद्दा प्रचंड गाजला होता। भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद मधले आमदार प्रवीण दरेकर यांनी हा न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा हवाला देऊन अधिवेशनामध्ये हा मुद्दा पूर्ण उपस्थित केला होता। आणखी अर्थातच न्यूज 18 लोकमतने दिलेलं वृत्त, तो पेन ड्राईव्ह आणि मुंबई हायकोर्टात झालेली सुनावणी या सगळ्यांचा आधार घेत अखेर महाराष्ट्र सरकारनं या पूर्ण विषयामध्ये विशेष चौकशी समितीचं गठन केलंय। कायदा आणि सुव्यवस्था उपायुक्त जे आहे सत्यनारायण सिंग चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली 3 वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांचा समावेश असलेली चौकशी समिती गठीत करण्यात आलेली आहे। या सगळ्या प्रकरणाची पाळंमुळं सातत्यानं पाठपुरावा करत न्यूज 18 लोकमतनं समोर आणली होती। अनेक महत्त्वाचे विषय, महत्त्वाचे कंगोरे आणि या सगळ्या विषयामध्ये योग्य त्या पद्धतीने मांडणी करण्याचं काम केलं होतं न्यूज 18 लोकमतनं। आणि अखेर या बातमीवर शिक्कामोर्तब झालं। अधिवेशनामध्ये सुद्धा ही बातमी गाजली। अधिवेशनामध्ये सुद्धा न्यूज 18 लोकमतच्या वृत्ताचा आधार घेत अनेक वेगळ्या प्रकारच्या पुराव्यांवर स्खलन झालं आणि हा जो मोठा एक विषय समोर आलेला आहे। आता अर्थात गठीत झालेली चौकशी समिती कारण या सगळ्या विषयाचं संवेदनशीलता एवढ्यासाठी आहे की तत्कालीन विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस आणखीन तत्कालीन नगर विकास मंत्री सरकारमध्ये असलेले एकनाथ शिंदे या दोघांवरही खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अडकवण्याचं षडयंत्र केल्याचा हा आरोप। आता या नेमक्या या आरोपातलं तथ्य किती आहे, या स्टिंग ऑपरेशनच्या मागच्या अजून कोणत्या गोष्टी आहे, या सगळ्या विषयातले अनेक कंगोरे जे आहेत ते पूर्णपणे या चौकशी समितीच्या माध्यमातून तपास केला जाणार आहे। आणि हा सगळ्यात महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारनं घेतला। निश्चित महत्त्वाचा निर्णय म्हणावा लागेल। धन्यवाद प्रशांत या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर एक छोटासा ब्रेक घेतो, लगेचच परत येतोय। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।